नमस्कार, घरच्या स्वादमध्ये आज तुमचं स्वागत आहे। आज नारळी पौर्णिमा स्पेशल नारळी भात बनवणार आहे। चमचा साजूक तूप घालून घेऊया। त्यामध्ये मी 5 ते 6 लवंग घालत आहे। आपण दालचिनी टाकणार आहे, त्यामध्ये स्वाद चांगला येतो। वेलची टाकणार आहे। आता आपण ड्रायफ्रुट्स टाकणार आहे। जराशीच थोडंसं लालसर थोडेसे हे करायचे। आपले गरम चांगले झालेले आहेत। आता मी ओल्या नारळाचा किस घालून घेणार आहे। हे पण छान असा हलकासा हे करून घ्यायचा आहे। शक्यतो नारळ ताजाच फोडलेला नारळ पाहिजे। खोबरं आपलं भाजून झालेलं आहे। आता ह्यामध्ये साखर मी घालत आहे 1 वाटी। तो सुगंध येतोय। साखर पूर्ण वितळेपर्यंत असं बारीक गॅसवरतीच आपल्याला ढवळून घ्यायचं आहे। फास्ट गॅसवर केलं तर खालून नारळाचा किस करपू शकतो, म्हणून मिडियम गॅसवरतीच करायचं आहे आपल्याला, जास्ती लाल नाही करायचं आहे। साखर आता वितळायला लागलेली आहे। आपली साखर आता विरघळत आलेली आहे। कलर चेंज होणे, मग त्यात लगेच मी आता जायफळ टाकणार आहे, वेलची पूड टाकणार आहे। आधी आपण जायफळ टाकून घेऊया। शक्यतो जायफळची बनवून नाही ठेवायची पावडर, आपण खिसूनच टाकलं ना सुगंध छान येतो। एक चमचा मी वेलची पूड करून ठेवलेली आहे, मी ती घालत आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण। आपल्याला ही व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्या नंतर आपण ह्यामध्ये मी शिजवून साईडला मऊ झाकून ठेवलेलं आहे। मी लगेच ह्यामध्ये भात घालून घेणार आहे, मी ते पण दावणार आहे तुम्हाला। हे पौर्णिमेसाठी जास्तीत जास्त नारळाच्या वड्या, नारळी भात आणि नारळाचे लाडू, असे नारळाच्या दुधाची खीर, असे जास्ती पदार्थ बनवले जातात। नक्की तुम्ही पण असेच करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल आणि साधी आणि सोपी रेसिपी आहे। आपली पूर्ण साखर विरघळून झालेली आहे। आता ह्यामध्ये मी तांदूळ मी शिजवून साईडला ठेवलेला आहे, मी त्यामध्ये घालून घेणार आहे। हे बघा, असं साईडून मस्त मोकळा मोकळा भात शिजवून झालेला आहे आपला। आणि शक्यतो ह्याला तांदूळ कसला इंद्रायणी किंवा बासमती तांदूळ पाहिजे। सुवासिक तांदूळ असला ना भात पण छान होतो। मी असा पांघरून घेतलेला आहे मी भात सगळा व्यवस्थित। हे बघा, मोकळा मोकळा आपला भात झालेला पण आहे। आता ह्यामध्ये मी केसर दूध हे करून घालू शकतो, किंवा आपल्याकडे केसर नसेल तरी येलो कलर आपण दुधात मिक्स करून कलर घालू शकतो। हे बघा, व्यवस्थित असा आपल्याला हा भात असा करून घ्यायचा आहे। आपला नारळी भात तयार झालेला आहे। आपण आता डिशमध्ये काढून बघूया कसा झालाय तो। आपला आता नारळी भात झालेला आहे। तुम्ही पण नारळी पौर्णिमेला तुम्ही नारळी भात बनवून बघा आणि नक्कीच कसा वाटतोय ते मला कमेंटद्वारे कळवा। धन्यवाद।